नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा पवळ आवटे, स्पंदन सुपर स्पेशालिटी क्लिनिक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हॉर्मोन तज्ञ म्हणून कार्यरत आहे। आज आपण अबट लिब्रे फ्रीस्टाईल सेन्सर बद्दलच्या काही शंका दूर करणार आहोत। हा फ्रीस्टाईल सेन्सर कोण वापरू शकतो? ज्यांना कोणाला डायबिटीज आहे आणि त्याची औषधं सुरू आहेत गोळ्याच्या स्वरूपात किंवा इन्सुलिनच्या स्वरूपात, मग लहान मुले असो, प्रौढ व्यक्ती असू द्या किंवा गर्भावस्थेत होणारा मधुमेह असू द्या, यापैकी कुठल्याही व्यक्तीला हा सेन्सर वापरता येतो। एक वयाच्या 4 वर्षानंतर लहान मुलांमध्ये हा सेन्सर वापरता येतो। फक्त लहान मुलांमध्ये सेन्सर लावल्यानंतर पालकांनी त्यांच्या सेन्सरची काळजी घेणं आवश्यक आहे। हा सेन्सर अंघोळ करताना, शावर करताना काढायची गरज आहे का? मुळीच नाही। अंघोळ करताना, शावर घेताना, जिममध्ये गेल्यानंतर किंवा पोहायला जाताना हा सेन्सर काढायची गरज नाही। साधारणतः 1 मीटर पाण्यामध्ये 30 मिनिटे पोहण्यासाठी गेला तरी हा सेन्सर सेफ आहे, त्याला काहीही परिणाम होत नाही। सेन्सर घालून मला ट्रॅव्हल करता येईल का? नक्कीच। विमानाचा जर तुम्हाला प्रवास करायचा असेल तर सेन्सर हाताला लावूनही तुम्ही विमानात प्रवेश घेऊ शकता। फक्त टेक ऑफच्या वेळी तुम्हाला तुमचा रीडर स्विच ऑफ करायला पाहिजे आणि तो तुमच्या चेक इन बॅगेजमध्ये ठेवायला पाहिजे। अशा पद्धतीने प्रवासात देखील तुम्ही तुमचा सेन्सर लावू शकता आणि रीडर तुम्ही कॅरी करू शकता। याशिवाय आणखी एक शंका म्हणजे माझा सेन्सरची रीडिंग आणि ग्लुकोमीटरची रीडिंग मॅच होत नाही, मग सेन्सर बरोबर ग्लुकोज रेकॉर्ड सांगते का? नक्कीच। जेव्हाही आपल्या रक्तातली साखर स्टेबल असते त्यावेळी सेन्सरची ग्लुकोज रीडिंग आणि ग्लुकोमीटरची ग्लुकोज रीडिंग समान असते, फारसं काही अंतर नाही। पण जेव्हा आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर ग्लुकोमीटरने आपण रक्तातल्या कॅपिलरीज, रक्तवाहिनीमधील साखर मोजतो आणि सेन्सरद्वारे आपण रक्तवाहिनीच्या बाजूला असलेल्या इंटरस्टिशियल फ्लूइड लिक्विडमधील साखर मोजतो। त्यामुळे सुरुवातीला जेवण केल्यानंतर रक्तातली साखर पटकन वाढते, मात्र सेन्सरची साखर ही हळूहळू वाढते। त्यामुळे जेवण केल्यानंतर लगेचच साखर तपासली तर ग्लुकोमीटरवरची साखर जास्त येईल आणि सेन्सरवरची शुगर तुम्हाला कमी दिसेल। आणि जेवण झाल्यानंतर 2 तासानंतर जेव्हा साखर आपली कमी होते तेव्हा रक्तातल्या साखरेची पातळी आधी कमी होते आणि इंटरस्टिशियल फ्लूइडमधले साखरेची पातळी नंतर कमी होते। त्यामुळे जेवण झाल्यानंतर 2 तासांनी जेव्हा रीडिंग घेतो आपण त्यावेळी ग्लुकोमीटरची रीडिंग कमी येणार आणि सेन्सरची ग्लुकोज रीडिंग जास्त येणार। पण असा फरक असला तरी ग्लुकोमीटरवरती फक्त एका क्षणाची साखर किती आहे ते समजते, मात्र सेन्सरवरती तुम्हाला मागच्या 8 तासात 24 तासामध्ये तुमचा ग्लुकोजचा ट्रेंड कसा आहे हे समजतो। आणि डायबिटीजचे दुष्परिणाम टाळण्यासाठी क्षणाची साखर महत्त्वाची नाही, तुमच्या शरीरातील ग्लुकोजचा ट्रेंड कसा आहे हे महत्त्वाचं आहे। त्यामुळेच सेन्सरद्वारे साखर मोजली आणि त्याचा ट्रेंड आपण समजून घेतला तर हे आपल्याला डायबिटीजचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जास्त फायदेशीर आहे। धन्यवाद।